नमस्कार मंडळी. निश्चित. महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. मी आहे तुमचा मित्र राजू. आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संजय गांधी निराधार योजना न्यू अपडेट मीन्स संजय गांधी निराधार योजना नवीन माहिती. काय आहे नवीन माहिती याविषयी आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. बऱ्याचशा दिव्यांग बांधवांचे लाभार्थ्यांचे फोन आणि SMS येत आहेत की सर आमची संजय गांधी निराधार पेन्शन योजना कधी मिळणार आहे. याविषयीचा आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओ कुणीही स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ मी अपलोड केलेला होता. त्या व्हिडिओमधून अशी माहिती देण्यात आली होती की 5 ऑगस्ट 2025 या दिवशी महसूल विभागाकडून एक कार्यक्रम आखण्यात येणार आहे. महसूल विभागाचे मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडून ही माहिती मिळाली होती. त्या माहितीमध्ये असं सांगण्यात आलं होते की ज्या ज्या दिव्यांग बांधवांची डीबीटी राहिलेली आहे अशा लोकांची डीबीटी करून त्या दिव्यांग लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा, हाच या मागचा उद्देश होता. त्या कारणामुळे दिव्यांगांचे पैसे कधी येणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या, जेणेकरून दररोज अपलोड होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून दिव्यांग बांधवांना ही माहिती मिळणार नाही. तर करायचं काय आहे की इतर लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. बघा मित्रांनो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत सामाजिक न्याय व महसूल विभाग यांच्याकडून एक सप्ताह घोषित करण्यात आला आहे. या सप्ताहामध्ये ज्या ज्या दिव्यांगांचे पैसे आलेले नाहीत, ज्या लोकांची डीबीटी ऍक्टिव्हेट झालेली नाही आणि डीबीटी ऍक्टिव्हेट असून सुद्धा पैसे आलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांकरिता 5 ऑगस्ट हा दिवस निवडण्यात आला होता. या दिवशी घरोघरी जाऊन माहिती घेणे आणि दिव्यांग लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या ऐकून घेण्याकरिता 5 ऑगस्ट हा दिवस निश्चित करण्यात आला होता. आणि बऱ्याचशा ठिकाणी हे सरकारी अधिकारी पोहोचले नाहीत. तर बघा मित्रांनो, 1,60,000 किती 1,60,000 लाभार्थ्यांची डीबीटी करण्यात आली आहे 5 ऑगस्ट या दिवशी. ज्या वेळेला पेन्शन येते त्याच वेळेवर हा उपक्रम राबवण्यात आल्यामुळे दिव्यांग लोकांना पेन्शन मिळालेली नाही. तर ही पेन्शन कधी मिळणार आहे याची अधिकृत माहिती अजूनही प्राप्त झालेली नाही. तर मित्रांनो, हे जे पैसे आहेत हे पैसे कधी येतील हे सांगता येणार नाही, कारण 1,60,000 लाभार्थ्यांना या योजनेमध्ये सामावून घेतल्याबद्दल, त्यांची डीबीटी ऍक्टिव्हेट केल्याबद्दल, या लोकांची माहिती अपलोड केल्याबद्दल राजू पवार ऑफिशियल H1W या चॅनल कडून सरकारला मी धन्यवाद देतो. आणि या लोकांची रखडलेली जी कामं आहेत ते कामं सरकारने पूर्ण केल्याबद्दल सरकारचं हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतो. बघा मित्रांनो, बऱ्याचशा लोकांचे मला फोन कॉल आलेत. त्या फोन कॉल मधून अशी माहिती दिली त्या लोकांनी की सर आमची डीबीटी ऍक्टिव्हेट आहे तरी सुद्धा पैसे आलेले नाहीत. तर अशा लोकांनी आता चिंता करण्याची गरज नाही. आणि डीबीटी ऍक्टिव्हेट नव्हती अशा लोकांना तर अजिबातच चिंता करण्याची गरज नाही. तर जे काही लोक राहिले होते या लोकांना या योजनेमध्ये सामावून घेतलेला आहे आणि एकदाच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे येतील. पण कधी येतील याची अजूनही माहिती मिळालेली नाही. आणि व्हिडिओमधून हात जोडून मी सगळ्यांची क्षमा मागतो की 2-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्या व्हिडिओमधून मी तुम्हाला अशी माहिती दिली होती 5 आणि 6 ऑगस्ट या दिवशी तुम्हाला पैसे मिळतील, पण हे पैसे अद्याप खात्यावर जमा झालेले नाहीत.
त्याकरिता पुन्हा एकदा हात जोडून मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. जेव्हा पैसे येतील तेव्हा मी तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर तुम्ही मला क्षमा कराल अशी मी अपेक्षा करतो. आणि व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. आणि काही कमेंट करायचे असतील तर नक्की कमेंट करा. आणि परत एकदा विनंती आहे की व्हिडिओ संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा प्लीज, जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि फोन कॉल्स, SMS येणं बंद होतील. फोन आले किंवा मेसेज आले तर मला काही प्रॉब्लेम नाही, पण लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आजचा अपलोड करण्यामागचा माझा हेतू आहे. पैसे आल्यानंतर तुम्हाला अधिकृत माहिती आपल्या या चॅनल कडून मिळेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा नाही हे आता तुम्हीच ठरवायचं आहे. तर मला द्या रजा. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.